ठाण्यातील बेकायदेशीर बांधकामांवरून मर्जिया पठाण यांचा प्रशासनाला खडा सवाल. ठाण्यातील शिळफाटा येथील बेकायदेशीर गोदामांवर नुकत्याच झालेल्या कारवाईवर बोलताना नगरसेविका मर्जिया पठाण यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. आम्ही बेकायदेशीर गोदामांवरील कारवाईचे स्वागतच करतो, पण ही कारवाई संपूर्ण ठाण्यात निष्पक्षपणे आणि भेदभाव न करता झाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. मर्जिया पठाण यांनी कोठारी कंपाऊंड हे उदाहरण देत सांगितले की माझ्या माहितीनुसार ही जागा गोदामांसाठी आरक्षित आहे, परंतु तिथे हायकोर्टाचे आदेश असतानाही हुक्का पार्लर, रेस्टॉरंट्स आणि पार्टी क्लब सर्रास सुरू आहेत. गोव्यातील पबमध्ये झालेल्या मोठ्या अपघातासारखी दुर्घटना इथे घडू शकते. मग प्रशासन या हायरिस्क जागांवर कारवाई का करत नाही? प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त करताना त्या म्हणाल्या, जेव्हा एखाद्या व्यापाऱ्याच्या हक्काचे दुकान किंवा गोदामे तोडले जाते तेव्हा एका ठाणेकराचे आर्थिक नुकसान पाहून मनाला नक्कीच वेदना होतात. पण खरा प्रश्न हा आहे की जेव्हा ही बेकायदेशीर बांधकामे उभी राहत असतात तेव्हा प्रशासन झोपलेले असते का? बांधकामाच्या वेळी दाखवली जाणारी तत्परता जर बांधकाम सुरू असताना दाखवली तर सर्वसामान्य व्यापाऱ्यांचे हे आर्थिक नुकसान टळू शकेल. या संदर्भात आयुक्तांनी कोणत्याही भेदभावाशिवाय योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. आज खूप विषयावर चर्चा झाली. पहिले तर माझं असं आज जे तिथे सिलफाटा तिथे जे गोडाऊन्सवर कारवाई झाली आहे त्या संदर्भात माझं असं म्हणणं होतं की वी वेलकम जो इलीगल गोडाउन्स है या इलीगल कंस्ट्रक्शंस है उसके ऊपर कारवाईला आपण वेलकम करते, पण निष्पक्ष राहून पूर्ण ठाण्याला कारवाई झाली पाहिजे. बरोबर. कोठारी कंपाऊंड सेक्टर 4 माझी माहितीप्रमाणे, करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण तिथे गोडाऊनचं रिझर्वेशन दिलं गेलं आहे, पण तरी सुद्धा आपल्याला तिथे बघायला भेटतंय हुक्का पार्लर, रेस्टॉरंट्स, पार्टी क्लब्स खूप बनून गेलाय. आणि अगेन करेक्ट मी इफ आय एम रॉंग, पण तिथे हायकोर्टचा ऑर्डर पण आला होता तिथे कारवाई करायला. तर माझा फक्त तेवढाच प्रश्न होता की किती कारवाई तुम्ही तिथे केली? बरोबर. आय डोंट अपोज कारवाई, पण रिस्क तिथे रिस्क नाहीये का? आपण बघितलं गोवातला किती मोठा ऍक्सिडेंट झाला होता गोवाच्या पबला, किती लोकांची जान खतऱ्यात आली होती. मग इथे पण कधी पण असं होऊ शकत ना.